हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी 4-5 दिवसापासून मी एकही लॉंग ब्लॉग अपलोड केलेला नाही आहे, कारण माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती. कारण इथे सतत एन्व्हायरमेंट चेंज होत आहे, त्यामुळे थोडीशी तब्येत खराब झाली होती. त्यामुळे मी एकही ब्लॉग पोस्ट केलेला नाही आहे. शॉर्ट ब्लॉग 1-2 टाकले असतील, पण लॉंग ब्लॉग मी एकही टाकलेलं नाही आहे. पण आज थोडंसं बरं वाटतंय म्हणून म्हटलं चला आज थोडासा एक छान असा ब्लॉग बनवूया. कारण पाठीमागच्या व्हिडिओवरती मला एक कमेंट आली होती की इथे लक्झेंबर्गमध्ये पाण्याची कशी सोय केली जाते, म्हणजे जे बिल्डिंगमध्ये पाणी येतं तिथे पिण्याचं पाणी किंवा वापरायचं पाणी याची पद्धत कशी असते, म्हणजे कुठून येतं किंवा ते पाणी स्टोअर करावं लागतं का, की आपण डिरेक्टली बेसिनमधलं पाणी पिऊ शकतो का, अशी मला काहीतरी कमेंट आली होती. तर म्हटलं चला तुम्हाला आज डिटेलमध्ये ह्या ब्लॉगमध्ये सांगूया की ते पिण्याच्या पाण्याची कशी सोय केली जाते, घरात कधी पाणी येतं वगैरे, अशा काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर हवा खूप सुटले आणि आभाळ पण यायला परत आणखी सुरुवात झाली. सकाळी पाऊस पडला आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी पण म्हणजे एक अर्धा तासापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे. आणि रस्ता थोडासा ओला दिसतोय बघा, पण जास्ती नाही आहे, कारण रस्त्यावरती खड्डे नसल्यामुळे पाणी स्टोअर होत नाही, म्हणजे साठत नाही, त्यामुळे रस्ता लगेच सुकून जातो. लक्झेंबर्गमध्ये ना काही दिवसापासून वातावरण खूप खराब आहे. 4-5 दिवसापासून पाऊस चालू आहे आणि त्याच्या आधी तर कडक ऊन पडत होतं, म्हणजे एक 30-35 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जात होतं. आणि आता अचानक 2-4 दिवसापासून पाऊस चालू झालेला आहे. त्यामुळे कसं होतं, इथे सारखं असं वातावरण चेंज होतं आणि याचा त्रास आपल्या इंडियन लोकांना जास्त होतो, कारण आपल्याला कशी ह्या वातावरणाची सवय नसते. आपल्या इकडे वेगळा ऋतू असतो, 3-3 4-4 महिन्याला आपल्याकडे ऋतू बदलतात, पण इथे रेग्युलर दररोज 1-2-3 दिवसांनी म्हणलं तर हे इथे असं वेदर चेंज होत राहतं, त्यामुळे त्रास होतो आणि आजारी पडण्याचे चान्सेस पण आपले जास्त असतात. पण माझी अशीच तब्येत खराब झाली होती, म्हणून मी काही ब्लॉग कोणता शूट केला नाही. पण आज थोडंसं बरं वाटतं म्हणून म्हटलं करूयात, कारण लोकांनी काय आपल्याला इन्फॉर्मेशन विचारली आहे तर सांगितली पाहिजे. तर इथे कसं होतं, आता इंडियामध्ये जसं आपण पाणी स्टोअर करून ठेवतो, म्हणजे आपलं कळशी हंडा वगैरे, असं आपल्याकडे काहीतरी पाणी स्टोअर करण्यासाठी, म्हणजे पिण्याचं पाणी स्टोअर करण्यासाठी किंवा खर्चाचं जे पाणी असतं त्याच्यासाठी आपण टाकी वगैरे वापरतो. पण तसं इथे काहीच नसतं. इथे घरांवर टाकी नसते किंवा इथे घरातसुद्धा असं पिण्याचं पाणी स्टोअर करून ठेवावं लागत नाही. इथे कंटिन्यू 24 तास पाणी चालू असतं. मग तुम्ही बाथरूममधलं सुद्धा 24 तास पाणी असतं आणि आपलं जे बेसिन असतं त्याच्यामध्ये सुद्धा. तर तुम्हाला तसं वाटत असेल की मग इथं एवढं पाणी येतं कुठून, म्हणजे आपल्याकडे जसं पाणी गावाची टाकी असते किंवा अशी म्युन्सिपाल्टीची टाकी असते तिथून पाणी येतं, तर मग लक्झेंबर्गमध्ये एवढा पाण्याचा पुरवठा होतो कुठून, तर जे लक्झेंबर्गमधील खूप मोठं पाण्याचं जलाशय आहे, म्हणजे ज्याचं नाव आहे अप्पर शोअर लेक असे नाव आहे, खूप मोठं लेक आहे, तिथून हे पाणी पुरवलं जातं. पण ते डिरेक्टली आपल्या घरामध्ये येत नाही, त्याच्यावरती काही अजून प्रक्रिया केल्या जातं आणि नंतर मग ते आपल्या घरापर्यंत पुरवलं जातं. तर हे असं आहे, आपल्याकडे सुद्धा नदी किंवा तलावाचं पाणी असतं, त्याच्यावरती काही प्रक्रिया करूनच ते आपल्या लोकांपर्यंत पुरवलं जातं. तसंच इथे सुद्धा आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते, इथे कोणाच्याही घरावर टाक्या नसतात पाण्याच्या. तर हे समोरची तुम्हाला जी बिल्डिंग दिसते, एक 2 ते 3 फ्लोअरची आहे, त्याच्यावरती कुठेही तुम्हाला ना पाण्याची टाकी दिसत नसतील. तर इथे असं पद्धत नाही आहेत वापरत, बेसमेंटला सुद्धा नसते आणि घरात सुद्धा कसल्याही प्रकारचं पाणी स्टोअर करून ठेवावं लागत नाही. तर हे झालं, इथं अशी पद्धत असते बघा. तसेच इथं ग्रोसरी स्टोअरमध्ये सुद्धा ना वेगवेगळ्या प्रकारचे पाणी असतात, म्हणजे एक नॅचरल टाईप असतं, एक स्प्रिंकल असतं किंवा एक मिनरल वॉटर असतं, असे वेगवेगळ्या पाण्याचे प्रकार आहेत. तर मी आता ग्रोसरी स्टोअरमध्ये चालले, तर तुम्हाला मी दाखवते त्याचे प्रकार कसे असतात आणि हे कशावरून ओळखायचे असतात. तर इथे कसं होतं, भरपूर लोक बेसिनचं सुद्धा पाणी पितात आणि काही लोक आहेत ते बॉटलचं सुद्धा पाणी पितात. आता कसं बाहेर फिरायचं जायचं असेल की ठीक आहे, पाण्याच्या बॉटल वापरणे ठीक आहे, पण भरपूर लोक इथे बेसिनचंच पाणी पितात, कारण हे चांगलं पाणी असतं. तर आपण आता ग्रोसरी स्टोअरमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवते आता मी इथं पाणी कसं मिळतं, त्याच्या प्राईस काय असतात, मंथली खर्च किती येतो, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर जाऊया आतमध्ये आता. तर हा बघा, हा आहे पूर्ण पाण्याचं सेक्शन. इथे खूप अशा कंपन्यांच्या बॉटल आहेत आणि वेगवेगळ्या प्राईज आहेत. 6-6 लिटरचे सेट आहेत, असे 6चे सेट आहेत जास्त करून, आणि अर्धा लिटर किंवा 1-1 लिटर 1.5 लिटरचे असे सेपरेट बॉटलसुद्धा मिळतात. तर आता इथे 4 प्रकारचं पाणी मिळतं. एक स्टील वॉटर असतं, एक स्पार्कलिंग वॉटर असतं, नंतर नॅचरल मिनरल वॉटर असतं आणि एक फ्लेवर्ड वॉटर असतं. तर फ्लेवर्ड वॉटर म्हणजे थोडक्यात जे फळं असतात ना त्यांच्या फ्लेवरचे इथं पाणी मिळतात. तर आता इथे बहुतेक कमी आहेत, पण काही
क्वचित आहेत बॉटल, म्हणजे काही टाईप क्वचित आहेत, तर मी तुम्हाला ते दाखवते कोणकोणत्या प्रकारचे इथं पाणी आहेत ते आणि याच्या प्राईस कशा आहेत पर लिटरनुसार. तर तुम्ही हे बघू शकता इथे ना, हे नॅचरल वॉटर आहे. तर हे 1.5 लिटरची बॉटल आहे. तर हे बघा, हे 1.5 लिटरची बॉटल आहे. हे सेंट ॲमंड म्हणून कंपनीची आहे, जी की पूर्ण 6 बॉटलचा सेट आहे आणि ते प्राईस दिलेली असते वरती. जर 3 पॅक घेतलं तर 5.15 युरोला, म्हणजे 515ला तुम्हाला 27 लिटर पाणी मिळेल. आणि एक बॉटल जर घेतली तर 19 सेंटला, म्हणजे 19 रुपयाला लिटर आहे. त्याचबरोबर इकडे हॉनॉन कंपनीची पण आहे बघा. तर ही महाग आहे, 2.66ला 1 लिटर भेटते. 1.5 लिटर पाणी आहे 266ला. आणि पूर्ण जर सेट घेतला जो काही आहे ते, म्हणजे 9 लिटरचा, तर 7.98 युरोला, म्हणजे 800 रुपयाला तुम्हाला काहीतरी 9 लिटर पाणी मिळते. तर हे बघा, असे 6-6चे सेट असतात. तर अजून दाखवते. तर हे बघा, हे स्पार्क वॉटर आहे, सॉरी नॅचरल आहे, पण याच्यामध्ये गॅस फ्री आहे हे 100%. तर हे ना काचेची बॉटल आहे आणि पॅकिंग पण खूप छान असतं, बॉटल पण रिसायकलमध्ये जातात. आता याची प्राईस किती आहे बघा, 2.94ला पूर्ण 6 बॉटल आहेत. आणि एक जर बॉटल घेतली तर 49 सेंटला, म्हणजे 49 रुपयाला 1 बॉटल. आता हे पण बघा, हे नॅचरल पाणी आहे, मिनरल नॅचरलवाले आहे. तर याच्यावरती प्रत्येक म्हणजे भाषेमध्ये लिहिलं असतं, जर्मन, फ्रेंच, असे वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं असतं. तर हे पण तुम्हाला दाखवते. ही 1 लिटरची बॉटल आहे, जी ब्ल्यू कंपनीची आहे. तर याची प्राईस किती आहे, तर हे बघा, 79 सेंटला 1 लिटर बॉटल आहे, म्हणजे 80 रुपयाला 1 लिटर. पूर्ण 6चा पॅक घेतला तर 5.32 युरोला, म्हणजे 532ला 6 लिटर पाणी. आणि याच्यामध्ये छोट्या पण 1/2 लिटरच्या आहेत बघा या. तर आता इथे सगळेच लोक पाणी विकत घेतात असं नाही, काही लोक बेसिनचं सुद्धा पाणी पितात, कारण ते चांगलं पाणी असतं. तर इथे कसं, लहान मुलं जास्त असली घरात, मग ज्यांना जास्त तब्येत खराब होण्याचे चान्सेस असतात ना, ते लोक असे विकतचंच पाणी घेऊन पितात. हे पण आहे बघा, याच्यामध्ये जे स्पार्कलिंग वॉटर असतं ना, ते आहे हे. त्याच्यामध्ये सिंगल बॉटल नाही आहे, त्यामुळे मी काय फोडत नाही आहे, तुम्हाला दाखवते बघा. असं आहे, ह्याच्यामध्ये असे बुडबुडे निघतात, म्हणजे गॅस असतो याच्यामध्ये. तर आपल्याकडे जसं थम्सअप वगैरे कसं असतं, त्याच्यामध्ये आपण झाकण ओपन केलं की असे बुडबुडे निघतात, तसं ह्या बॉटलचं असतं, झाकण ओपन केलं की बुडबुडे निघतात. तर ह्या ना पण प्लास्टिकचीच बॉटल आहे, 6 लिटर आहे. तर ह्याची प्राईस बघा किती आहे. याची प्राईस हे बघा, 4.74 युरोला 6चा पॅक आहे, म्हणजे 1 लिटर काहीतरी 73 सेंटला, म्हणजे 73 रुपयाला 1 लिटर बॉटल पडते. अशा बघा भरपूर कंपन्यांच्या बॉटल आहेत इथे. आता ही स्पा कंपनीचे आहे, हे मिनरल वॉटर आहे बघा. तर याची प्राईस बघा 53 सेंटला, म्हणजे 53ला 1/2 लिटर. आणि पूर्ण जर 6चा सेट घेतला तर 4.24 सेंटला, म्हणजे 4.24 युरो, म्हणजे 424ला अशा पूर्ण 6चा सेट मिळतो. आता हे बघा, ही काचेची बॉटल आहे. हे बघा, इथे प्राईस दिलेली आहे 5.76ला, म्हणजे 97 सेंटला 1 बॉटल पडते. तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, ही अशी विवा कंपनीची बॉटल आहे. याची प्राईस इथे खाली दिलेली आहे 99 सेंटला, म्हणजे 99 रुपयाला 1 बॉटल. नंतर ही जी आहे 8 लिटरची, ही 1.89ला, म्हणजे 189ला 8 लिटर पाण्याची बॉटल आहे. तर अशा भरपूर आहेत, कोणतीही घेऊ शकता, प्रत्येकाच्या चॉईसनुसार, जसं कुणाला पाहिजे तसं. आता ही आहे ती EVN कंपनीची बॉटल आहे बघा. 200 वर्षे जुनी कंपनी आहे, याच्यावरती दिलेलं आहे बघा. 200 इयर्स कंप्लीट झालेले आहेत त्या कंपनीला. याचं इयर दिलेलं 1826ची कंपनी आहे. ते 1826ला 200 वर्ष झालेली आहेत. हे 1.5 लिटर बॉटल आहे. याची प्राईस बघा
477ला 6 बॉटल. तर ह्या असं मिळतं इथं पाणी बघा. तर झालेलं आहे तुम्हाला दाखवून. तर मी तुम्हाला आत्ता दाखवलं की ते पाणी पिण्याचं पाणी कुठून येतं, कसं येतं, किंवा ग्रोसरी स्टोअरमध्ये कसं मिळतं, लिटरनुसार प्राईस किती असते. आता प्रत्येक ग्रोसरी स्टोअरमध्ये प्राईस वेगळी असू शकते आणि हे ग्रोसरी स्टोअर छोटे आहे त्यामुळे ते 1-2 प्रकारचंच पाणी बघायला भेटलं. नाही तर युरोपमध्ये भरपूर प्रकारचे पाणी बघायला मिळतं जे मी तुम्हाला सांगितलं ते. आणि ते लोक सिंकमधलं सुद्धा पाणी पितात, पण काही लोकांना बिस्लरीची सवय असते त्यामुळे ती विकत घेऊन पितात. तर आपला आजचा व्लॉग असा होता. तर कसा वाटला हा आपला आजचा व्लॉग मला कॉमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटू लवकरच अशाच एका न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.